पंचमुखी रणगर्जना, पाच दिशा पाच प्रहार. सृष्टीवर एक असं संकट आलं होतं ज्याला पाहणंही अशक्य होतं. अंधकासूर नावाच्या राक्षसाने एक अशी माया रचली होती की जो कोणी त्याला मारायला जाई तो आपल्या पाच संवेदना म्हणजेच ऐकणे, पाहणे, बोलणे, स्पर्श आणि वास इत्यादी गमावून बसत असे. देवांकडे अस्त्रे होती, पण शत्रूला पाहायला नजरच उरली नव्हती. या अंधकारातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणालाच माहीत नव्हता, कारण शत्रू एकाच वेळी पाच दिशांनी वार करत होता. त्यामुळे सर्व देव हतबल झाले होते. अचानक कैलासाच्या शिखरावर एक प्रचंड गर्जना झाली. धुराचे लोट उसळले आणि त्यातून एक अशी आकृती बाहेर आली, एक महाकाय शरीर, पण त्यावर पाच धगधगती मुख. प्रत्येक मुखाचा डोळा एका वेगळ्या दिशेला रोखलेला होता. देवांना वाटलं हे बाप्पाचं रौद्र रूप आहे, पण हा तर एक मास्टर प्लॅन होता. तो राक्षस पाचही दिशांनी म्हणजेच पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि आकाश या सर्व दिशांनी एकाच वेळी वार करत होता. बाप्पाने आपली पाचही मुख उघडली आणि एकाच क्षणी त्या राक्षसाच्या पाचही शक्तींना पाच वेगवेगळ्या दिशांनी खेचून घेतलं. पाच मुखे आणि निकामी केलेले वार. बाप्पाने राक्षसाचे पाच अदृश्य वार कसे रोखले ते पहा. पूर्व दिशेकडील सद्योजात मुख. राक्षसाने भ्रमाचा वार केला होता. बाप्पाने या मुखातून ज्ञानाचा प्रकाश टाकला आणि राक्षसाचा पहिला वार निकामी केला. उत्तर दिशेकडील वामदेव मुख. राक्षसाने मोहाचा वार करून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. बाप्पाच्या या शांत मुखाने त्या मोहाचा गळा आवळला. अघोर मुख दक्षिण. राक्षसाने विनाशाचा आणि क्रोधाचा सर्वात मोठा अग्निवार केला. बाप्पाच्या या रौद्रमुखाने तो संपूर्ण अग्नी स्वतःच्या कंठात गिळला. पश्चिम दिशेकडील तत्पुरुष मुख. राक्षसाने लोभाचा वार केला, ज्याने देवांना स्वार्थी बनवलं असतं. बाप्पाने या मुखाने तो वार हवेतच विरघळवून टाकला. ऊर्ध्व म्हणजेच वरची दिशा ईशान मुख. राक्षसाने अज्ञानाचा काळोख वरून खाली ओतला होता. बाप्पाच्या या पाचव्या मुखाने आकाशातून चैतन्याचा असा वर्षाव केला की राक्षसाची ब्लॅक मॅजिक पूर्णपणे फेल ठरली. तो राक्षस स्वतःच्याच मायेच्या विळख्यात अडकला. ज्या पाच इंद्रियांच्या जोरावर तो देवांना हरवत होता, त्या पाच इंद्रियांना बाप्पाने आपल्या पाच मुखात सामावून घेऊन त्याला कायमचं संपवून टाकलं. तुम्हाला गणपती बाप्पांच्या या पाच मुखांची नावे माहिती होती का? कमेंट मध्ये नक्की सांगा. गणपती बाप्पा मोरया.